गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ फिरोजनं ऑफ साईडला. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आहे, एक शॉर्ट स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. फुलटॉस होता. निश्चिता खराब चेंडू म्हणता येईल कारण पंचांनी नो बॉल म्हणून घोषित केला. इथे आपण पाहता चेंडू गेला तो मिड विकेटला येतोय. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार, 6+1 7 धावा आणि पुढचा चेंडू फ्रेट. इथे पाहायला मिळालं आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. क्रिकेटमध्ये 10 प्रकारे ज्या पद्धतीने खेळाडू बाद होतात त्याच्यामध्ये धावचीत हे अर्थात ज्याला रनआउट असं इंग्रजीमध्ये म्हणतात, फ्री हिटवर फक्त धावचीतच्या रूपाने बाद होतो. दरम्यान वळीया मैदानाकडे यावी चेंडू हवेत आहे परंतु झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे झेल देखील सोडला गेला आणि फ्री हिट होती. त्यामुळे 1 धावेचं योगदान, 12 धावा धावफलकावर. फलंदाज यावी संदीप आणि फलंदाज हरेश आक्रमकरित्या खेळण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळालं आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या सुरुवातीलाच एक मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आणि त्यात पुन्हा आपण पाहिलं ते या ठिकाणी अर्थातच फ्री हिट आलं. फ्री हिटचा फायदा फारसा उचलू शकण्यात वळी आपण मैदानाकडे 1 धावेचं योगदान इथे मिळालं. हा चेंडू पुन्हा एकदा नो बॉल. येस, पंचांचा इशारा इथे आपण बाहेर चेंडू फेकला होता एसटीएच्या अगदी बरोबर बाहेर साईडला आणि त्यामुळे या ठिकाणी मात्र नो बॉलच्या माध्यमातून आलेले आणखीन 1 धावांचं योगदान इथे 1+1 2 धावांचं योगदान इथे मिळालं. तर तसं पाहिलं तर पहिलं षटक फेकणारा गोलंदाज अंकुश या ठिकाणी दिशाहीन गोलंदाज ज्याला म्हणतात ती गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. आणि खेळ थोडासा थांबलाय इथे आपण पाहताय. खराब गोलंदाज ज्याला म्हटलं जातं कारण प्रत्येक गोलंदाज दिशाने टप्पा, मग तो वेगवान किंवा मध्यमगती मारा करणारा किंवा फिरकी गोलंदाज होते. अर्थातच ती गोलंदाजी दिशाने टप्पा याच्यावर खऱ्या अर्थाने ओळखली जाते. ते मात्र गोलंदाज अंकुश याची दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळेल. त्यामुळे तब्बल धावांचं योगदान आलं ते 14. यानंतर पुढचा सामना जयनमान आंबेळेपाडा विरुद्ध चेंज द गेम खांदारे या 2 संघांमध्ये पुढची दुसऱ्या पिचची लढत असेल. दोन्ही संघाने तयार राहायचं, अतिथी कक्षामध्ये यायचे जिथे नाणेफेक संपन्न होईल. 14 धावा धावपलकर इथे आल्यात. उंच पुराचा फलंदाज समोर आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि अंकुशच्या जागी ते षटक पूर्ण करण्यासाठी गोलंदाज येतोय यावेळी अविनाशचाही पहिला चेंडू इथे मात्र पाहिला मिड विकेटला येतोय. टोलेजंग फटका, सी मारेच्या पलीकडे गगनभेदी गगनचुंबी षटकार. यावी मात्र चांगला चेंडू होता. आतमध्ये येणारा टप्पा पडल्यानंतर यावी स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. शेतशेत चेंडू येतोय. फुटबॉलचा वापर करण्याचा प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न. चेंडू सीमारेच्या पलीकडे, हा चौकार. चार धावा इथे मिळाल्यात. स्ट्रेट ड्राईव्ह केला होता. सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकर यांचा अतिशय आवडता फटका, ज्याला सरळ बॅटने खेळणं असं म्हणतात. दरम्यान नंतरचा चेंडू मात्र मिड विकेट वार्डिश लॉंग क्षेत्रामध्ये आणखीन एक सुंदर फटका, ताकदीचा वापर. चेंडू सीमारेच्या पलीकडे, षटकार. धन्यवाद डीजे. खरं तर मला वाटतं या आजच्या दिवसातलं हे षटक अतिशय महागडे षटक ठरते. ते गोलंदाज अंकुश आणि गोलंदाज अविनाश या जोडगुण टाकले पहिले षटक, ज्यामध्ये आत्तापर्यंत 30 धावा इथे आल्यात आणि
काय ताकदीचे वापर आपण पाहायला मिळतात हरेशच्या बॅटमधून, ज्याने 3 षटकार 2 चौकारांच्या माध्यमातून आपली खेळी सजवले. 30 धावा आतापर्यंत धावपलकर. महागडे षटक, स्पर्धेतलं महागडे षटक असेल. यावेळी फुल टॉस, लोअर फुल टॉस, चेंडू बॅटचा फेस उघडला, चेंडू आपण पाहता पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि या 4 धावा. 34 बिनबाद 34 पहिल्या षटकाची सांगता आणि निश्चित एक मोठी धावसंख्या उभारण्याची स्वप्न या ठिकाणी आमच्या क्रिकेट रसिकांना दाखवले ते संदीप 11 डेहनोळी संघाने. त्याने आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळेल, ज्यामध्ये तब्बल 3 षटकार आणि 3 चौकांच्या माध्यमातून त्यांनी खेळी सजवली आणि त्याला संदीपने अर्थात एका धावेने योगदान देखील. एकूण धावपलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या पहिल्या षटकाची समाप्ती 34 धावा धावपलकावर. म्हणजेच संदीप 11 डेहनोळी संघ खुटल बंगला या संघाविरुद्ध मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारणार. षटक समाप्त झाले या जोडगोळीचं. अर्थातच 34 धावांचं अंकुश आणि अविनाशचं आणि यामध्ये एकही विकेट मिळाले नाही, एकही फलंदाज बाद करण्यात. दुसरे षटक आपण पाहणार आहोत राकेश पावपीचं दुसरे षटक, ज्याच्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर असतील. आंबेळे खुर्द या गावाकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज राकेश आणि समोर मात्र तो हार्ड हिटर फलंदाज अर्थात पहिला चेंडूचा पाठलाग करत होता. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू, पंचाने हात जमिनीत समांतर केले. हा चेंडू खराब असल्याचा इशारा दर्शवलाय. 1 धावेचं आणखीन एक योगदान धावपलकात वाढवते ती 35 धावा धावपलकावर. समोर फलंदाज आहे संदीप. यावेळी हा चांगला चेंडू टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघाला, ज्याला आउटस्विंग असं म्हणतात. या ठिकाणी मात्र निश्चित बॅटने स्पर्श करण्याचा प्रयत्न, इथे बॅट चेंडू संपर्क आल्याने उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडू सांगता होते. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबाजी युद्ध आपण पाहतात या स्पर्धेच्या माध्यमातून. अर्थातच आयोजक सन्माननीय सुनीलजी माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्दमध्ये सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा सन्माननीय सुनीलजी माळी त्याचबरोबर नकुलजी भांडेसर यांच्या माध्यमातून ही अतिशय मोठी क्रिकेट स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते वडिया मैदानाकडे. यावेळी कट केलाय, लेट कट, पण इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. शॉर्ट थर्डमॅनला गली क्षेत्रामध्ये चेंडू अडवला गेला. 1 धावेचं आणखीन एक योगदान. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये देखील आमचे लाडकी मायबाप प्रेक्षक या ठिकाणी या क्रीडांगणावर एक चांगलं योगदान देण्याचा निश्चित प्रयत्न करतात आणि अर्थातच यूट्यूबच्या माध्यमातून पाहणारे आमचे लाडके मायबाप प्रेक्षक यांचा आम्ही दोन्ही समालोचक आणि आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करूया. वळिया मैदानाकडे रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र रिव्हर्स स्वीप म्हटल्यानंतर दुधारी तलवार लागला तर आबाद नाही तर बर्बाद असं म्हणतात. आणि क्रिकेट विश्वामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्थात डेव्हिड हटन झिम्बाब्वेचा खेळाडू ज्याने पहिला फटका शोधून काढला, आज लेदर विश्वामध्ये आणि टेनिस विश्वामध्ये अशा प्रकारचे फटके खेळण्याचा निश्चित प्रयत्न करतात. परंतु दुधारी तलवार, कारण काही क्षणातच चौकार षटकार मिळू शकतात, तर त्याचबरोबर फलंदाज बाद होण्याची शक्यता देखील इथे असते. इथे मात्र कोणती धाव आली नाही, धावफलक स्थिर आहे. वळिया मैदानाकडे गोलंदाजाला माहिती थोडासा अडथळा येतोय धावण्यामध्ये. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाज राकेश दुसरं षटक फेकतोय. खुटल बंगळा विरुद्ध संदीप 11 डेहनोळी यांच्यामध्ये सुरू सामना. डेहनोळी संघ प्रथम फलंदाजी करत असताना यावी लोअर फुल टॉस चेंडू इथे मात्र पाहिला 1 बाउंड चेंडू जाईल सीमारेच्या पुढे. डिप स्क्वेअर लेगमध्ये येतोय. एक खणखणीत अर्थात सुनारा फटका चौकार. डीजे 4 धावांचं योगदान मिळालं आणि धावा बघता बघता धावा धावपलकावर येऊन पोहोचले तब्बल 40 धावा धावपलकावर. संदीप देखील या ठिकाणी 7 चांगली देतोय. 2 धावांचं योगदान दिलं. 1997चं तो क्रिकेट स्पर्धा अर्थातच श्रीलंका, काळू वितरणा आणि जयसूर्या 70 धावांची गरज होती सामना जिंकायला आणि त्यातल्या 68 धावा एकट्या जयसूर्याने काढल्या होत्या. तर अशा प्रकारे एका बाजूला एक आक्रमक फलंदाज असताना दुसऱ्या बाजूने एखाद्या फलंदाजाने अर्थात स्ट्राईक त्या फलंदाजाला देणं हीच कामगिरी इथे
पाहायला मिळते. दरम्यान यावी चेंडू हवेतून पूल केलाय मिड विकेटला शेतीच्या डोक्यावरून चेंडू मात्र जायला आरपार सीमारेषेकडे येतोय. षटकार 46 धावा धावापकडे येतात. दुसरे षटक मार्गस्थ मैदान असताना मी मगाशी म्हणालो होतो की मोठी धावसंख्या निश्चित इथे पाहायला मिळेल. माळशेज हायवे अर्थातच कल्याण माळशेज ह्या संपूर्ण परिसराचा आपण विचार केला तर साधारणतः माळशेज ओलांडून गेलो की आपल्याला शिवनेरी किल्ला पाहायला मिळतो. छत्रपती शिवरायांचं जन्मस्थळ, लेण्याद्रीचा गिरिजात्मज, त्याचबरोबर ओझरचा विघ्नेश्वर ही 3 ठिकाणं निश्चितच योगदान देणारे असतात. दरम्यान यावेळी पुन्हा एकदा तोच चेंडू आणि तोच फटका हार्दिक पांड्या आणि सूर्यक्रम यादव स्टँडच्या वरून या ठिकाणी गेला. मिड विकेटला आलेला एक शानदार फटका षटकार आणि बघता बघता या ठिकाणी पाहिलं संदीप लेन डेनोळी संघाची धावसंख्या धावफलकावर अर्ध शतकापलीकडे येते ती तब्बल बिनबाद 52. अर्धशतकासाठी फक्त 3 धावांची गरज, तब्बल 47 धावांची जबरदस्त खेळी. त्याला हा चेंडू आता एखाद्या फुटबॉलसारखा दिसतो असं वाटायला लागलंय. कारण मोठे फटके म्हणजे तुम्ही पाहिलेत अर्थात मिड विकेटला जे हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव स्टँड 2 षटकार जे मारले आणि या 2 षटकारांच्या माध्यमातून 52 धावा धावपलकावर 47 या धावसंख्येवर या ठिकाणी खेळतोय तो हरीश यावी. हे षटक आपण पाहिलं ते राकेशचं देखील महागडे षटक ठरलं. त्यांनी 18 धावा खर्च केल्या आणि 2 षटकात तब्बल 26ची सरासरी 52 धावा धावपलकावर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. पॉवरप्लेची दोन्ही षटकं समाप्त झाली. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं तुम्ही पाहतायत. नवीन षटक गोलंदाज आशिष येतोय आणि समोर फलंदाज यावी संदीप खेळतोय. व्यक्ती फक्त 2 या धावांवर पण काय स्ट्राईक दिले त्यांनी आपला सवंगडी हरीशसाठी. वळी या मैदानाकडे पहिला चेंडू या षटकातला. हा चेंडू मात्र उसळी घेणारा चेंडू पंचांनी स्वैर म्हणून घोषित केलंय. 1 धावेचं योगदान इथे मिळते आणि 53 धावा धावपलकर इथे आपल्याला पाहायला मिळाल्या. 53 कालचा उच्चांक धावांचा 90. आजचा उच्चांक तुम्ही पाहिला तर तो अर्थातच होता 80 आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत या सामन्यामध्ये तो धावांचा उच्चांक मोडला जाणार का, कारण रेकॉर्ड्स हे मोडण्यासाठी असतात असं सचिनजी तेंडुलकरांनी सांगितलं होतं. यावेळी हलकंसं चेंडूला खेळलाय, स्ट्राईक देण्याचा प्रयत्न इथे केलाय आपला सवंगडी अर्थात हरीशला. फलंदाज संदीप खेळतो 3 या धावसंख्येवर धावपलका धावेत 54 आणि 47 या धावसंख्येवर यावी हरीश खेळणारी तयार. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधलं आपल्याला पाहायला मिळेल का. 47 कारण षटक अर्धशतक अतिशय उच्चांक नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. वळी या मैदानाकडे आणि यावी क्षेत्रक्षक चेंडूवर आहे परंतु मिड विकेटला येतोय शानदार फटका आणि हे अर्धशतक तब्बल 53 धावांचं योगदान हरीशच्या बॅटमध्ये मिळालंय. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे या खेळाडूसाठी आणि मी हरीशला विनंती की आपली बॅट देखील आपण उंच हवेत करून प्रेक्षकांचं निश्चित या ठिकाणी अभिवादन घ्यायचं आहे. काय फलंदाजी. येस डीजे. काय फलंदाजी केली जबरदस्त. इथे लाडक्या मायबाप प्रेक्षकांची हृदयाचं ठोकं चुकणारे अर्थात या ठिकाणी हा खेळ पाहायला मिळाला ते हरीशच्या माध्यमातून. वैयक्तिक 55 या धावसंख्येवर धावा धावपलकर येते 64 फ्री हिट. जाऊया मैदानाकडे. यावी हा चेंडू आणि पाहूया अर्थात तर 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी हरीशसाठी येतोय सन्माननीय
सन्माननीय संतीजी केमाळे सर आणि त्याचबरोबर पंढरी शेठ गोरटे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल, ज्याने अर्धशतक पूर्ण केलं. प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी. तर यावी धावशीच्या रूपाने मात्र मैदानामध्ये एक फलंदाज या ठिकाणी बाद झाला आणि पहिला धक्का बसला तो संदीप लेमन डेहनोळी संघाला. धावा धावपलकर आल्या त्या 64 आणि बाद झाला तो फलंदाज संदीप, ज्याने 3 धावांचं योगदान दिलं. 64 या धावामध्ये 3 धावांचं योगदान. पण जसं मगाशी म्हणालो मी, जयसूर्या आणि कालवी थरणा यांचा तो सामना 1997चा तुम्हाला पाहायला मिळाला. तसंच खेळ या ठिकाणी पाहिले. जाऊया मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवीण. पुढचा चेंडू यावेळी मात्र आपण पाहणार आहोत चेंडू सीमारेषा पलीकडे आणि हा चौकार. आणखीन एक फटका 4 धावांचा. 59 धावा त्याच्या वैयक्तिक धावपलकर आल्यात. 4 धावांचं योगदान. इथे धावा खोऱ्याने येतात. एक वादळ आले जे हरेश नावाचं, ज्याने अर्धशतक पूर्ण केले. 59 या धावसंख्येत तो खेळतोय. ओळीया मैदानाकडे. पुढचा चेंडू यावी लॉफ्टेड शॉट, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मधून चेंडू आर निश्चित या ठिकाणी जाईल सीमारेषा पलीकडे. हा चौकार. 4 धावा. ही जी जबरदस्त फलंदाजी वादळ जे म्हणतात ते निश्चित इथे पाहायला मिळालं. क्रिकेटचं वादळ. प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळायचं हे मनसुबे मनात रचून या ठिकाणी हरेश मैदानात उतरला आणि त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक नोंदवलं. काय फलंदाजी केले आणि धावा एकूण धावपलकरून पोहोचल्या त्या तब्बल 72. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, जागेवून खेळण्याचा प्रयत्न थोडासा फुटवर्क कमी ठरला आणि अशा प्रकारे हे षटक मात्र इथे समाप्त झालीत. वैयक्तिक 63 या धावसंख्येवर हरेश. तर 72 धावा धावपलकर येऊन पोहोचल्यात त्या संदीप डेहनोळी संघाच्या. षटक होतं आज यावेळी आशिषचं. आमचे गुणलेखक दर्शवतील या षटकात नेमकी धावायला पाणी मैदानामध्ये गरज आहे. पाणी घेऊन जायचं आहे 12वा खेळाडू. आणि या षटकात तब्बल त्यांनी 19 धावा खर्च केल्या ते गोलंदाज आशिषने. आणि अशा प्रकारे तुम्ही पाहिलं धावा अर्थात 63 धावांचं योगदान या ठिकाणी हरेशच्या बॅटमधून आले. त्यामध्ये आमचे गुणलेखक सांगतील किती चौकार आणि किती षटकार आपण पाहणार आहोत. 6 षटकार आणि त्यानंतर चौकारांचा विचार आपण केला. 6 चौकार आणि 6 षटकार या माध्यमातून ही 63 खेळी इथे आपल्याला पाहायला मिळाली. आणि षटक क्रमांक इथे समाप्त झालं ते तब्बल 3 षटकं समाप्त झालीत आणि धावपलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 72 धावा 3 षटकं. म्हणजे प्रत्येक षटकाचं समीकरण जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 24ची सरासरी पाहायला मिळते. काय फलंदाजी केली, लाजबाब टीम मिटिंग इथे आपण पाहायला मिळते खुटल बंगा या संघाच्या माध्यमातून की नेमकी कशी गोलंदाजी. पूर्वी 2 षटकं आपल्याला फेकायची आहेत आणि कालचा धावांचा उच्चांक जो 90 धावांचा आपल्याला पाहायला मिळाला तो धावांचा उच्चांक हा संघ या ठिकाणी मोडणार का ते संदीप लन डेहनोळी या संघाच्या माध्यमातून. चला टीम मीटिंग संपवा. वेळ आपल्याला कमी आहे कारण आपल्याला 7 सामने कव्हर करायचे आहेत. सामने 5 षटकांचे तुम्ही पाहतायत आणि खेळाच्या पहिल्या सत्रामधले अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. पहिल्या षटकात धावा आल्या 34, दुसऱ्या षटकात 18, तिसऱ्या षटकात 20 आणि 72 धावा धावपलकावर. अंतिम 12 चेंडू आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज अजित. अजित यावी नवीन षटक आमच्या यावी माफ करा आंबेळे गावाच्या एंडकडून. आंबेळे खुर्द ज्या गावाची क्रिकेट स्पर्धा आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चर्चिली जाणारी क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळेल. कारण आज 2024चा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातला हा दुसरा दिवसाची ही अर्थात खेळी. जाऊया मैदानाकडे. अजित तयार आणि समोर नवीन आलेले फलंदाज यावेळी प्रवीण खेळणारी तयार आहे. 72 धावा धावपलकावर.
यावेळी कार्पेसाने चेंडू खेळलाय, जमीनला सरपडे चेंडू इथे जातोय मिड विकेटला, शॉर्ट मिड विकेटवर डीप मिडोनी क्षेत्राशी चेंडू येतोय, 1 धावेचं योगदान इथे मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईकला हरीश असेल, 1 धावेचं योगदान, 73 धावा धावपकावर. आता मात्र फुटबॉल सारखा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ते फलंदाज अर्थात हरीशसाठी, ज्यांनी 6 षटकार आणि 6 चौकारांच्या माध्यमाने खेळ सजवले. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू सीमारेषे पलीकडे आणि हा खणखणीत षटकार, 6 धावा, 69 या धावसंख्येवर जाऊन पोहोचला हरीश. हरीशला आता कोणी थांबवणार हा प्रश्नचिन्ह मात्र या ठिकाणी मैदानामध्ये. यस डीजे. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली, पंचांनी त्याला देखील निश्चित हात जमिनीत समांतर केले. 1 धावेचं योगदान इथे अर्थात सोयरीच्या माध्यमात मिळाले. आणि सोयरी चेंडू आला की मगाशी म्हणाल होतं की अर्थातच वेस्ट इंडिज संघाचा तो गोलंदाज 13 वर्ष ज्यांनी गोलंदाजी केली, मायकल होर्डिंग यांचं नाव निश्चित समोर येतं. जेव्हा नोबॉलचा इशारा येतो तेव्हा कपिल देव निखल यांची आठवण होते की ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही नोबॉल चेंडू फेकले नाही. दरम्यान वळीया मैदानाकडे. यावेळी अक्रॉस द लाईन खेळला, चेंडूला या ठिकाणी हलक्यात आणि चेंडूला दिशा दिली, चेंडू जाणार डीप स्क्वेअरला, क्षेत्राचे चेंडू येते, दुसरी धाव घेण्याचे प्रयत्न आणि इथे मात्र दुसरी धाव देखील सहज पूर्ण केली ती हरीश आणि प्रवीणनी. 2 धावांचे योगदान मिळते, 71 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय तो हरीश. 7 षटकार आणि 6 चौकार ही खेळी सजवले. तर समोर मात्र पुन्हा एकदा तोच खेळाडू 71 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा यावी तुफानी खेळली, बॅटच्या पट्टीतल्या टाकतीचा वापर केला आणि मिड विकेटला चेंडूला फेकून षटकार, 6 धावांचे योगदान, 8वा षटकार आणि बघता बघता तिची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 77 आणि एकूण धावपलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या संदीप ढेवणे संघाची. खेळाडूच्या माध्यमातून हरीशच्या माध्यमातून आले. 88 धावसंख्या धावपलकर आले, 77 या धावसंख्येवर या ठिकाणी पुन्हा एकदा हरीश पुढच्या चेंडूचा सामना करतोय. 8 षटकार आणि 4-6 चौकारांच्या माध्यमातून. फुल टॉस, आणखीन एक मोठा धडाका, हा चेंडू मात्र जाणार, नो बॉलचा इशारा, 6+1 7 धावा आणि त्याचबरोबर पुढचा चेंडू फ्री हिट. 9वा षटकार 83 धावसंख्येवर आणि बघता बघता धावप्रकार येऊन पोहोचल्या त्या 95 धावांचा उच्चांक. जरा जोरदार टाळ्या या संघासाठी व्हायला पाहिजेत. संदीप 11 डहणोली संघ काय फलंदाजी पाहायला मिळाली. आजच्या या खेळपट्टीचा पुरेपूर वापर केला. खेळपट्टी देखील तुम्ही पाहिली तर फलंदाज अर्थातच हरीशच्या या ठिकाणी प्रेमात पडलेली दिसली, कारण त्याला प्रत्येक चेंडू या ठिकाणी पाहिले आहेत की खरं तर आखूट टप्प्याचे चेंडू आले, फुल टॉस चेंडू आले, यॉर्करपदी चेंडू पडले नाहीत आणि त्याचा फायदा या ठिकाणी मात्र 87ची वैयक्तिक धावसंख्या धावपलकावर नोंदवली. त्याचबरोबर संघाची वैयक्तिक धावसंख्या फ्री हिट, एका साडीवर दुसरी साडी फ्री आणि फ्री हिटवर देखील यावी आणखीन एक मोठा फटका इथे पाहायला मिळतो. अर्थातच कॅमेऱ्याच्या दिशेने लॉंग ऑनला आलेला लॉफ्टेड शॉट षटकार जाऊन पोहोचतोय तब्बल 89 या धावसंख्येवर. या ठिकाणी धावा येऊन पोहोचल्या त्या संदीप ढेवणे संघाची तब्बल 101. काय जबरदस्त फलंदाजी, 101 आणि एक फलंदाज बाद ही कामगिरी. पुन्हा एकदा बॅटच्या पडल्या चेंडू घेतला. या ठिकाणी मात्र आता गोलंदाज प्रश्न पडला, चेंडू कुठे टाकायचा आहे. 105 धावसंख्या धावपलक येते
आणि या ठिकाणी हरीशच्या बॅटमधून आलेला आणखीन एक चौकार तब्बल 93 या धावसंख्येवर. षटकात तब्बल इथे पाहिलं धावांचं डोंगर, ज्या ठिकाणी सह्याद्री पर्वताचा धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केला तो अर्थात संदीप लेवून डेनोळी संघाने तब्बल 105 आणि या 105 मध्ये 93 धावांचं निश्चित योगदान दिलं ते फलंदाज यावी हरीशने. आता मात्र शेवटच्या षटक आपण पाहणार आहोत. ह्या षटकाचा विचार केला अजितचं महागडे षटक पाहायला मिळालं की आमचे गुणलेखक देखील या ठिकाणी काय लिहायचं हा प्रश्नचिन्ह आमच्यासमोर निर्माण झाला. अंतिम षटक असेल आणि शतक नोंदवणार का या स्पर्धेमधला, कारण उस्मान पटेल याची मी खेळी मला आठवतं 5 वर्षापूर्वी त्यांनी नवी मुंबईच्या मैदानावर तब्बल 102 धावांची खेळी केली होती. तळोजा संघाचा उस्मान पटेल हा तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं, बिग खेळाडू रायगडचा असं म्हणलं जातं. तर ह्या ठिकाणी आपण पाहणार आहोत 93 धावसंख्येवर खेळणारा हा फलंदाज हरीश यावी शेवटचं षटक घेऊन गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. यावी एक धावेने स्ट्राईक दिलं गेलं आणि का देऊ नये, कारण आपला सलामीचा फलंदाज ज्या पद्धतीने खेळतोय त्याला संधी दिलीच पाहिजे. 106 धावा धावफलकावर. सर्व क्रिकेटरशी इतके खुश झाले त्याच्या खेळपट्टीवर. पाहणार होता पण की येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे शतक पूर्ण करण्यासाठी. हे तो आपल्याला पाहायला मिळेल का. विश्वासदादा तोंडरे रायगड ज्याने 102 धावांची खेळी नुकतीच 15 दिवसापूर्वी केली होती. 40+ ची क्रिकेट स्पर्धा खेळताना रायगडचा खेळाडू आणि या ठिकाणी मात्र चेंडू हवेत आहे. शेतेच्या चेंडूवर इथे मात्र घात झाला आणि पाहता पाहता मात्र 93 धावांची झुंजार खेळी ही हरीशची या ठिकाणी समाप्त होते. पण काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळेल. आमचे गुणलेखक सांगतील किती षटकार आणि किती चौकारांच्या माध्यमातून ती खेळी सजवली गेली, पण तोपर्यंत टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे. प्रतिस्पर्धी संघ देखील टाळ्यांचा कडकडाट करतोय. ही खरी अर्थाने खेळाडू वृत्ती आहे ती हरीशसाठी. धन्यवाद धन्यवाद डीजे. खरं तर प्रतिस्पर्धी संघ अर्थातच कुटल बंगला संघाचं देखील कौतुक करायला पाहिजे, कारण विकेट जरी मिळाली असली तरी देखील त्याने प्रतिस्पर्धी संघाचा अर्थातच हरीशच्या फलंदाजीचं खूप कौतुक केलं. 93 धावांचं योगदान दिलं आणि दुसरा धक्का या ठिकाणी आपल्याला पहिला धक्का इथे पाहायला मिळाला. बाद झाला. 2 विकेट 2 फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो प्रवीण आणि निलेश ही जोडी मैदानामध्ये. जाऊया मैदानाकडे. इथे मात्र कार्पेट्सने चेंडू खेळला. चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे एकच धाव मिळेल. एक धाव संघाला. धावफलकात वाढ झाली आणि संघाची धावसंख्या धावफलकावर यावी जाऊन पोहोचते 1च्या माध्यमातून, ज्याने 10 षटकार आणि 7 चौकारांच्या माध्यमातून ही खेळी सजवली 93 धावांची. काय फलंदाजी पाहायला मिळेल हरीशची. गोलंदाज करण आपल्या बॉलिंग मार्कर. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक आहे इथे झेल सुटतोय. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न इथे केला गेला आणि पंचांचा बोट आकाशाकडे तो पण फलंदाज बाद झाला. तिसरा फलंदाज माध्यमातून परतला आणि धावा धावफलकावर येऊन पोहोचला तब्बल 109. नवीन फलंदाज या ठिकाणी गणेश निलेश बाद झाला. एका धावसंख्या धावची चेअरमॅन बाद झाला. चौथा धक्का आपल्या इथे पाहायला मिळाला. 3 फलंदाज गमावलेत. 109 धावा धावफलकावर. त्यानंतर चेंज द गेम खांदारे आणि जयहनुमान आंबेळेपाडा या 2 संघात दुसऱ्या फेरीची पहिली लढत असेल. चला दोन्ही संघाने एका नाणेफेकीसाठी यायचं आहे. वेळ दवडू नका, लगेच या. वळूया मैदानाकडे. फुलटॉस यावी खराब चेंडू इथे पाहायला मिळाला. चेंडू जाणार मिड विकेटच्या सीमारेच्या पुढे येतोय. एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा.
डेनोज संघाच्या, ज्यामध्ये हरीशच्या तब्बल 93 धावा, 10 षटकार आणि 9 चौकारांच्या मध्ये त्याने खेळी सजवली. 115 धावा, 3 बाद, काय धावसंख्या धावपलकर आले. आजचा दिवस सोमवारचा गाजवला तो संदीप लेवण डेनोळी संघाने. काही चेंडू बाकी आहेत. गोलंदाज करण आहे पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. पुढच्या चेंडूसाठी यावी अक्रॉस द लाईन खेळायचा होता. बॅट चेंडू संपर्काला चेंडूला भिरकावायचा होता ऑनसाईडला. पंच मला वाटतं काहीतरी या ठिकाणी निश्चितच दर्शवत आहेत. या ठिकाणी हा चेंडू नाही ना, डेड बॉल, तर मृत चेंडू म्हणून यात घोषित केले. याला इंग्रजीमध्ये डेड बॉल असं म्हणलं जातं. धावपलकर धावा आहेत त्या 115. या धावांचा पाठलाग खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये कसं करणार या ठिकाणी खुटल बंगाल संघ, जी हरीशची 93 धावांची खेळी खेळणारा खेळाडू खरं तर त्यांच्यामध्ये देखील असायला पाहिजे. कारण क्रिकेटमध्ये सुनीलजी गावस्कर यांनी एकदा सांगितलं होतं की प्रत्येक रेकॉर्ड हा मोडण्यासाठी असतो. जाऊया मैदानाकडे. करण आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी हा चेंडूला ऑन साईडला भिरकावायचा होता. एक चोटी दाखवण्याचा प्रयत्न. इथे गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू आहे. यष्टीचा वेध घेतला नाही तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या फलंदाज धावतोय, दुसरी धाव देखील पूर्ण केली आणि हा वाईड. 2+1 3 धावांचं योगदान. 118 धावा धावपलकावर. दुष्काळात 13वा महिना नेहमी म्हणतो आपण, तसं प्रकार काहीसा बाबतीत या सामन्याच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळालं. नो बॉल आले, नंतर त्याचबरोबर स्वयं चेंडू आले, खराब क्षेत्ररक्षण देखील झालं आणि बघता बघता धावांचं योगदान 118. सर्व क्रिकेट रसिक खुश असतील आणि जे क्रिकेट रसिक या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून किंवा टी व्हीच्या माध्यमातून सामने पाहत असतील, काय आयोजन जबरदस्त सुनीलजी माळी सर आणि नकुलजी भांडे सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. वळिया मैदानाकडे. यावेळी चेंडूला मात्र ड्राईव्ह केला. इथे मात्र पुन्हा एकदा पहा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकाच्या बरोबर डावीकडून चेंडू मात्र सीमार्फत गेला. 4 धावांचं योगदान मिळालं आणि या 4 धावांच्या माध्यमातून एकूण या षटकात धावा आल्या त्या 16 आणि एकूण धावा धावपलकार येऊन पोहोचल्या. या 4च्या माध्यमातून धावा धावपलकार आल्या. खेळाचं पहिलं सत्र समाजवलं तेव्हा संदीप लेवण डेनोळी संघाची धावसंख्या धावपलकार येऊन पोहोचली ती 122 धावा धावपल केल्यात आणि 123 धावांचं लक्ष. 123 धावा प्रत्येक षटकाचा विचार आपण केला. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 24.60 म्हणजे जवळपास प्रत्येक चेंडूवर 6 चेंडूवर 6 चौकार तरी यायला पाहिजे. तेव्हाच हे लक्ष खुटल बंगला संघ या ठिकाणी अर्थात त्या धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करू शकेल. 16 धावा शेवटच्या षटकात आल्या आणि धावांचा उच्चांक तब्बल या धावपलकावर नोंदवला गेला. या स्पर्धेमधला 122. 3 फलंदाज गमावलेत. यानंतर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना चेंज द गेम खांदारी विरुद्ध जय हनुमान आंबेडपाडा या 2 संघात असेल. चला दोन्ही संघनायकांनी नाणेफेक आपण यायचं आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये, अतिथी कक्षामध्ये, जिथे आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. चेंज द गेम खांदारी आणि जय हनुमान आंबेडपाडा या 2 संघात पुढची लढत असेल. तर खेळाचं दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा या धावांचा 123 धावांचा पाठलाग 24.60 म्हणजे जवळपास 25 धावा प्रति षटक कसं करणार याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी जुन्नरचा एक अतिशय गोड आवाज अर्थात जाऊया आपण निखिलजी ठोंबरे सरांकडे. ओटून निखिलजी ठोंबरे सर. पण तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुंदर सुंदर मराठी गीतं.
खांदारे संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. आंबेलेपाडा उपस्थित आहे. सुनील माळी सर यांना विनंती करतो आपल्या शुभास्य आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा सेकंड राऊंडची मॅच 4 षटकांची लढत असेल. दोन्ही टीम चेंज द गेम खांदारे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम जय हनुमान आंबेलेपाडा. टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला काटा दुसऱ्या बाजूला छापा. शरदजी भगत साहेब यांनाही विनंती करतो या आपण व्यासपीठावर. शरदजी भगत साहेब टॉस आपण करणार आहोत. दोन्ही संघ सेकंड राऊंड मध्ये दाखल झाले. 4 षटकांची लढत. टॉस आणि टॉस का बॉस कोण ठरतोय ते आपल्याला पाहायचं. छापा की काट कोण कॉल करत आहे. ओके चेंज द गेम काटा असा कॉल. आणि इथे आपल्याला पाहायचंय काय आलंय ते. छापा आलेला आहे. कुणाल आपल्या बरोबर आहेत. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा. कुणाल 2 मिनिटं. कुणाल टॉस जिंकलाय घरचंच मैदान आहे. काय निर्णय घेशील. प्रथम क्षेत्ररक्षण तुला ॲज अ कॅप्टन म्हणून का चूज केलं. तू गोलंदाजी करत नाही. तू बॅटिंगला कधी जातच नाही. म्हणजे असं आतापर्यंत पाहायला मिळालं. ॲज अ क्षेत्ररक्षक म्हणून खूप चांगली भूमिका पहिल्या मॅच मध्ये तुझी पाहायला मिळाली. काय बोलशील. काय नाही जसं चाललंय तसंच माझ्या प्लेयरांना सांगेन मी. आज किती गावकरी सपोर्ट करतात तुझ्या टीमला. भरपूर. नक्कीच. काय निर्णय प्रथम तू टॉस जिंकलेला आता निर्णय क्षेत्ररक्षण. किती धावांपर्यंत समोर चेंज द गेम खांदारे. 4 षटकांची लढत. 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ओके बेस्ट ऑफ लक. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला चेंज द गेम खांदारेचे कॅप्टन आहेत. तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस इथे जिंकलेला आहे तो जय हनुमान आंबेलेपाडा आणि प्रथम त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो क्षेत्ररक्षण करण्याचा. धन्यवाद. सुंदर गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. आदेश ऑन स्ट्राइक. 2 धाबा धावपलिकावर. सुंदर असा चेंडू आदेशच्या पाठमधून जबरदस्त टोला. चेंडू सीमा पार. 4 रन. चौकार येईल. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलिकावर 6 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. 6 ऑन द बोर्ड. आदेशसाठी हा चेंडू बॅटचे फलंदाज बाद. पहिला धक्का टीम कुटलला. टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं टेन क्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून. त्यांचे विशेष आपण धन्यवाद देऊ. खूप चांगलं टेलिकास्ट. या संपूर्ण विभागामध्ये जेवढ्या मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा होत आहेत त्या क्रीडा स्पर्धेंचं लाईव्ह टेलिकास्ट टेन क्रिक लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून होत आहेत. आणि उद्या मात्र ठाणे वर्सेस रायगड रात्री 8 वाजता याच वाहिनीवर सामना आपण पाहू शकाल. ठाणे वर्सेस रायगड. तर अजूनही कुणी
या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्या 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये परेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकर एंडवर राकेश पवार. राकेश पवार अर्धशतक कंप्लीट करत असेल तर या स्पर्धेचे आयोजक सुनीलजी माळी यांच्याकडून 5,555 रुपये. सुंदर असा चेंडू राकेश पवारचा कहर. पहिल्या बॉलवर चेंडू सीमा पार खणखणीत चौकार. 4 रन. टीम संगीत डीजे धनुच्या माध्यमातून चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धाव फलकावर धावसंख्या वाढेल 10. या धावसंख्येवर चांगली माहिती हितेश डोंगरे यांच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये संपूर्ण स्कोरिंग हितेश डोंगरे करतायत. त्यांचं सहर्ष स्वागत. परेचा बॉल आडव्या बॅटनं फटका. तिथे क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक. राकेश पवार ऑन फायर नाव. 4. दोन बॉलवर 2 चौकार. राकेश पवार मैदानामध्ये. परेश गोरेडवर आक्रमण. इथे टाकलेला बॉल अतिशय सुंदर जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल. परेश मैदानामध्ये कमबॅक करत असताना धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 14 धावा. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकाची सुरुवात राकेश पवारने जबरदस्त केल्या. फुलटॉस बॉल फटका इथे फसलाय. चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक संदीप 11 देहनोली. संघाला मिळणारी सफलता क्रमांक 2. सुंदर असा चेंडू अंकुश पवारसाठी. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ती 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पंधरा धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू. पंचांकडे अपील. पंचांचा मात्र नकार येताना पाहायला मिळतोय. अंकुश पवार ज्यावेळेस गोलंदाजी करत होता त्यावेळेस त्याच्या ओव्हरमध्ये सुटलेला झेल खूप मोठ्या अडचणीत टाकून गेला तो कुटल संघाला. तब्बल 97 धावांची इनिंग तदनंतर खेळली बॅटर हरेशने आणि हा सामना पूर्णपणे एकतर्फी करून टाकलेला. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील साहिल. बघूया साहिलची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. साहिल आलेत आता गोलंदाजी मार्कवर.
गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण साहिल या खेळाडूला पाहतोय. पाहूया त्याची कामगिरी. फुल टॉस बॉल, पहिला चेंडू, व्हाट अ शॉट. अंकुश पवारच्या बॅटमधून चेंडू सीमा पार, खणखणीत षटकार. त्या प्रेक्षक वर्गाचं विशेष कौतुक आपण करू. प्रेक्षक वर्ग जर नसेल निघत बॉल तर राहू द्या तिथेच. भेटलेला आहे. धन्यवाद, तुमचं मनापासून आभार. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 21 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. या मैदानाचा विचार केला तर विराट कोहली आणि रोहित शर्मा स्टँड आहे. हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव स्टँड. तदनंतर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग स्टँड. ईशान किशन, यशस्वी जयस्वाल स्टँड. तदनंतर सौरभ गांगुली आणि MS धोनी स्टँड. तिथे प्रत्येक आलेल्या प्रेक्षक वर्गासाठी बसण्याची व्यवस्था. परंतु सर्वांना कळकळीची विनंती असेल, जेवढे स्टँड आहेत त्या स्टँडमध्ये एकही प्रेक्षक आपली गाडी पार्क करणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्या. ही महत्त्वाची सूचना आयोजक कमिटीच्या वतीने आलेली आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचं. अंकुशच्या पाठमधून येणार या 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 23 ऑन द बोर्ड, 23 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते ते 3रं. 5 षटक, ते 5 षटकांमध्ये तब्बल बनवायच्या ते 123 धावा. सुंदर बॅटिंग आपण पाहिली हरेशची. जबरदस्त इनिंग, 93 धावा. 10 षटकार, 9 चौकार त्याने खेळले आपल्या इनिंग मध्ये. चांगला बॉल, फटका दमदार. अंकुश पवार आपली पॉवर दाखवतोय. व्हाट अ शॉट, सिक्सर. कुटल संघाचं हे भविष्य. मैदानामध्ये दर्जेदार गोलंदाजी, आता मैदानामध्ये जबरदस्त फलंदाजी करत असताना अंकुश पवार, त्याच्या पाठमधून आला हा षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावर 29 धावा. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी, विद्यमान सरपंच साहेब उपस्थित आहेत देहनोलीचे. तदनंतर पंढरी शेठ उपस्थित आहेत आणि त्यांची आज मन मी म्हणेल जिंकलेले आहेत. ज्या प्रकारची बॅटिंग हरेशने मैदानामध्ये केली, फक्त देहनोली गावाच्या नावाची चर्चा पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाली. अशी जबरदस्त फलंदाजी. धावफलकावर धावसंख्या 29 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये 3रं. अंकुश पवार मैदानामध्ये आक्रमण करत असताना 2 षटकार खेळलेत. या षटकामध्ये अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय घडतंय ते आपल्याला पाहायचं या 3ऱ्या षटकामध्ये. यानंतर चेंज द गेम. खानदार याने त्यांना फाईट करेल. जय हनुमान अंबेळे पाडा, यजमान वर्सेस. सुंदर असा चेंडू, पॅटची एज, अंकुशच्या बॅटमधून अजून एक नशिबाचा चौकार. 4 रन, चौकार. गोलंदाज तयार आहेत. साहिलचा बॉल, काय बॅटिंग मैदानामध्ये करतोय. जबरदस्त फलंदाजी अंकुश पवारची, त्याच्या पाठमधून अजून एक षटकार. 6 धावा.
तर 13ची सरासरी 39 धावा ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आत. आता संधी देऊया डीजे धनूला. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 39 धावा. एकोणचाळीस धावा धावफलकावर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील आता षटक क्रमांक 4 मध्ये. सुभाष यांच्या हातामध्ये बॉल आहे. मुख्य पंच सध्याच्या घडीला योगीराज बुट्टेरे, दुसऱ्या बाजूला राकेश शहा रॉकी. चांगला बॉल तिथे क्षेत्ररक्षण सुंदररित्या केलं. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. स्ट्रायकर इनवर सध्याच्या घडीला आपण अनिल अमोल या खेळाडूला पाहतो ना. स्ट्रायकर इनवर फलंदाज अंकुश आहे. अंकुशची फलंदाजी अतिशय पॉवरफुल होताना आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. सुंदर असा चेंडू अमोलच्या बाट मधून फटका जबरदस्त. तिथे हरेश आलेत, त्यांनी कॅच सोडला. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 41 ऑन द बोट. 41 धावा. एकच धाव घेतलेली आहे. सॉरी 40 धावा धावफलकावर. विजयासाठी तब्बल 123 धावांचा पाठला. खूप मोठं लक्ष मैदानामध्ये चेस करायचं. स्ट्रायकर इनवर अंकुश. अंकुशसाठी हा चेंडू सुंदररित्या हाताळलाय सुभाष याने. हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 40 या धावसंख्येवर स्थिर. अंकुश पवार ऑन स्ट्राइक एंड. त्याची बॅटिंग पाहिजे कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. अजून एक चांगला चेंडू, कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती सुभाष या खेळाडूची. शेवटचा बॉल 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. सुंदर गोलंदाजी. ज्यावेळेस 123 धावांचं लक्ष आपल्या बॅटरने 122 बनवल्यात. गोलंदाज सुंदर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर होणारे मॅच जय हनुमान अंबेळेपाडा विन द टॉस अँड चूज अ फील्ड फर्स्ट. जशी मॅच कंप्लीट होईल लगेच क्षेत्ररक्षण लावायचं. सुंदर असा चेंडू, बॅटची एज आणि तिथे व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद. अजून एक धक्का टीम कुटलला.
बॅटर आता मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील ते सध्याच्या घडीला गणेश मैदानामध्ये दाखल होत आहेत. गणेशने एक षटकार मारला तरी एंट्री फी. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल आणि गणेशला आता जेवढ्या वेगाने गेले तेवढ्याच दुप्पट वेगाने बाहेर येतील फलंदाज बाद. चेंज द गेम. थँक्यू डीजे. खूप सुंदर संगीत. डीजे धनू आल्यानंतर एक वेगळा रंग या स्पर्धेला नेहमीच चढत असतो. डीजे धनू तुझंही मनापासून आभार. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या षटकामध्ये संदीप आलेत गोलंदाजी करण्यासाठी. संघाचे कर्णधार गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. पाहूया त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर इनवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते अमोल. अमोल आणि अजित ही जोडी. पहिला चेंडू मोठा फटका. तिथे क्षेत्ररक्षक परेश गोरड आणि परेशने हा झेल सोडलेला. एक धावेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळेल ती 41 या धावसंख्येवर. सुंदर असा चेंडू. तिथे एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 42 धावा. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. संदीप गोलंदाजी मार्कवर तयार. फुलटॉस बॉल. तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षक दूर. चेंडू सीमा पार. 4 रन. चौकार. मला वाटतं उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती आपण ताबडतोब संपर्क साधा. सर सकाळपासून खूप तुमची आठवण आलेली आहे आणि त्याचबरोबर हिरामनजी भगत आपण यायचं. दोन्ही स्कोरर आमचे. कारण हितेश डोंगरे सकाळपासून एकाच जागेवर बसलेले आहेत. चौथा सामना आहे आणि चौथ्या सामन्याचे मला वाटतं शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा बॉल या चौथ्या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू आणि इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. हा सामना जिंकलाय संदीप 11 देनोली. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब नो डाऊट ज्या खेळाडूने जबरदस्त परफॉर्मन्स जो मात्र केलेला आहे. तब्बल 93 धावा. त्यामध्ये 10 चौकार 9 षटकार खेळलेला खेळाडू हरेश आपण यायचं लगेचच मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी. आंबेळेपाडा वर्सेस खांदारे 4 षटकांची मॅच होईल. 4 षटकांचे सेकंड राऊंडच्या मॅचेस. चला हरेश थोडं फास्ट. जबरदस्त खेळ हरेशा खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळाला. एक माइलस्टोन होऊ शकली असती. 5 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता होती हरेशला, परंतु 93 धावांची विस्फोटक इनिंग हरेश यांच्या माध्यमातून. हरेश यायचं आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि तिथे
त्यांच्याच गावचे दोन आदर्श व्यक्तिमत्व अर्थात सरपंच साहेब आणि पंढरी शेठ यांना विनंती करतो, या आपण आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब प्लस 1000 रुपयाचं प्राइज